वैष्णोदेवीच्या धाममध्ये पोचलो आता. कटरा जस्ट पोचलो आता. मी जस्ट आता कटराला पोचलोय. ट्रेन किती लेट झाली बापरे. हिचा टायमिंग ॲक्च्युली होता काल दुपारी 4चा आणि पोचली आज सकाळी 6. भरपूर लेट आहे इथं. एक मिनिट. इथं मंदिर पण दिसतंय. नाही मंदिर नाही. ते बघ मी तुम्हाला पण दाखवतो. त्या आहे त्रिकोट बरोबर वैष्णोदेवी मातेचं मंदिर. हाय हाय. हाय हॅलो. हाय. आले सगळे. आता येऊन फक्त रजिस्ट्रेशन करायला असं तुम्हाला कार्ड भेटतं. मग तिथून आता 2 किलोमीटर इथे रिक्षा पण असते. तर तुम्ही नाही आपण तर 2 किलोमीटर इथे 2 रस्ते असतात. एक नवीन रस्ता एक जुना रस्ता पण आहे इथे जायला. तर कुठे आता तिथे आम्ही आता पुराण्या रूटवरून चाललोय. तर तिथे 160 आहेत त्याचे प्राईस आणि नवीनवाल्याचे 260 असेल. तर तुम्हाला कुठे जायचं तुम्ही जाऊ शकतात. आम्ही आता जुनावाला रूट आहे तिथून आम्ही चाललो आता. मग आता मी तुला तिथे भेटू. पण पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल. असं कार्ड घ्यायला लागेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता. रजिस्ट्रेशन तर खालतीच असतं इथे. हा तर इथून आमचा खरा एक फर्स्ट पॉइंट आहे. हा इथून मेन एंट्रन्स आहे. आता इथून असं पुढे जाणार आम्ही चालत पुढे. पण 12 किलोमीटरचा ट्रॅक आता सुरू झालेला आहे तिथे. आता अर्धा पण नाही पोचलं तर थोडा थकवा वाटतंय. बट आता थोडा पोचू. काय ना हिंमत असेल तर सगळं होईल. आता थोडा दुसरा आता चढतो आम्ही. मागे थांबले सगळे. चांगलं वाटते ना. आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो. इथे मॅगी खातोय. कितीला मॅगी रे? 40 रुपये मॅगी. आता पुढे अजून वरती गेलं तर अजून मागू होईल मॅगी. म्हणून बोलू इथेच खाऊन घेतो आता. हा आम्ही फक्त आता 1.5 किलोमीटरच चढलोय फक्त. तर एवढा दमलोय सगळे. अजून भरपूर बाकी आहे. बघू आता कसं होईल. मग पुढे तुम्हाला दाखवत जातो पुढे. पण हे तर असंच घालून फिरायचं तेवढं तर आहेच. टाकणार आता सगळे जाणार. अर्ध्यापर्यंत पोचलो. अर्धा पण नसेल ना. 5 किलोमीटर. काय बोलतोय. तर आता आम्ही अर्धकुमारीच्या रूटवरती आलेलो आहे. इथून 2 रूट येतात. एक भवनला जायला, एक त्याच्या मागचा आहे तो भवनला जायला आहे. आणि इथून असं आहे आम्ही जातोय चढतोय तो अर्धकुमारीला जायला आहे. आता आम्ही आता सीन असं झालंय. अर्धे जण राहिलेत मागे आणि अर्धे आमचा ग्रुप इथे हे झालंय मिसपॅच झालाय. आता कुठे गेले ते काय समजत नाही. भवनला गेले आहेत की अर्धकुमारीला काही समजतच नाही. म्हणून आम्ही अर्धकुमारीला आलोय. तर बघू आता कुठे भेटतील. आता तिथे एक नेटवर्क पण नाही. इथून आम्हाला जायचंय. इथून आमचं 1/2 किलोमीटर वरचं वाचणार आहे म्हणजे ट्रॅक. त्या गुफेमधून गेला तो वे टू भवन का रस्ता. सगळे एकत्र पहिले थांबा आणि सरळ चला. असे भवन मधून जायचं आम्हाला. जा पुढे तू राज. तर आमचं 1/2 किलोमीटर वाचलंय.
इकडे बघा. दिसलंय ना. थोडा रेस घेत घेत चाललोय वरती. आता किती किलोमीटर बाकी? 3 ना 4. आता अजून 4.5 किलोमीटर आम्हाला वरती चढायचं अजून बाकी आहे. थोडा बसतो. 4 ना 4 किलोमीटर 500 एवढं अजून बाकी आहे आम्हाला चालायचं. तर थोडा बोललो बसून घेतो. गरम जाम होते. दे पाणी. तर थोडा बसून मी जातो. मंदिर बापरे, या मंदिर मी त्या तिकडचं काढलेलं मंदिरचं. आता अजून आम्हाला असं जायचं इथून. हे जे आहे ना लाईन, इथून हे जे आहे ना ही लाईन जाते तिथून आम्हाला असं आतमध्ये जायचं. आता इथे बघा तुम्हाला रुपये पण आहे जायला. भैरवनाथला फक्तच, भैरव बाबाला जायला. असं ऑनलाईन पण तुम्ही बुकिंग करू शकता त्याची. असा जाणार तो वरती. अजून नाही तो वरती जाणार. आता तो अजून वरती एक आहे तिथे त्याचा एक आहे. अजून दुसरा इथून येणार. मग हा पहिला गेला इथून आणि हा दुसरा इथून येणार. मग प्रत्येकी 100 रुपये जाणार. हां, प्रत्येकी 100 रुपये तिकीट आहे याची. तर येऊ शकता तुम्ही. दर्शन करून झालंय आता इथे. आता आम्ही खाली चाललोय वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला. लाईन आहे रुपयाला, थोडा वेळ लागेल. बाबाचं दर्शन घेऊन आलो. आता आम्ही वैष्णोदेवीचं आता दर्शन घेतोय कारण की रोपवे बंद होणार होती म्हणून पहिले आम्ही भैरव बाबाचं घ्यायला गेलेलो दर्शन. आता आम्ही रोपवेने आम्ही खाली आलो. आता आम्ही चाललोय वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला. आतमध्ये काय दाखवता येणार नाही मला, वरती पण काय नाही दाखवता आला कारण की अलाउडच नाही शूट मंदिरात. तर बाहेरून आला मी तुम्हाला भेटतो. मी इथे जॉईन करतो. तर आता काय दुसरा आता सिरीज उद्या दुसरी आम्ही इथे कुठे जाणार तिथे आम्ही दुसरी आता उद्या चालू करतो मी सिरीज. तर आता हा वैष्णोदेवीचा व्लॉग मी इथे सेंड करतो. तर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल आणि जय माता दी.